तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, खास करून दिव्यांग बांधवांसाठी. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून एक योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दिव्यांग बांधवांना 15,000 पर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी टूल किट म्हणजे जे काही सामान असतं ते घेण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15,000 पर्यंतचं मदत दिली जाणार आहे एक प्रकारे. तर ही जी योजना आहे, कोणती योजना असणार आहे, कसा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म नसणार आहे मित्रांनो या योजनेसाठी, ऑफलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर त्यासाठी जो अर्जाचा नमुना आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, कसा भरायचा आणि कुठे मिळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि सोबतच कोण यासाठी पात्र असणार आहे, काय कागदपत्र लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे. आणि 28 फेब्रुवारीला ही योजना म्हणजे याचा शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे, योजना सुरू करण्यात आलेली आहे 28 फेब्रुवारी 2026ला. त्याचा GR सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलेले तर लाईक नक्की करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत. चला मग व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, 28 फेब्रुवारी 2026 रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या अंतर्गत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता आपण सरळ महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष देऊया. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य, हीच योजना आहे मित्रांनो. वित्तीय सहाय्य म्हणून या योजनेचं नाव आहे. या नवीन योजनेस सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारात वाढ करून कौटुंबिक आर्थिक उन्नतीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री घेण्याकरिता ₹15,000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. इथे बघा, प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमच्याकडे काही कौशल्य असायला पाहिजे. योजनेचे उद्देश तर ठीक आहे, आपल्याला समजले की प्रोत्साहन द्यायचे, दिव्यांग जे व्यक्ती त्यांना फक्त नोकरीवर अवलंबून नाही ठेवायचे आणि त्यांनी स्वतः सुद्धा व्यवसाय सुरू करायला पाहिजे, म्हणून हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे, हे त्याचा उद्देश आहे. आता योजनेसाठी काय निकष राहणार आहेत ते आपण पाहून घेऊया. तर ही योजना दिव्यांग व्यक्तींच्या सर्व प्रवर्गासाठी लागू राहणार आहे, म्हणजे सर्व प्रकारचे जे काही दिव्यांग असतील त्यांच्यासाठी ही योजना लागू असणार आहे. अर्जदाराचे लाभार्थ्याचे वय म्हणजे जो अर्ज करणार आहे, जो या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याचे वय जे आहे ते 18 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे, म्हणजे 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्याची कमाल मर्यादा 15,000 रुपये असणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त 15,000 रुपये इतकी दिले जाणार आहे. तर बघा, पुढचा महत्त्वाचा निकष येतं की शासकीय प्रशिक्षण संस्था असेल किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्था असेल किंवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले जे दिव्यांग व्यक्ती असतील किंवा प्रशिक्षणार्थी आपण त्यांना म्हणू शकतो, या योजनेसाठी पात्र असणार आहेत. प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे, म्हणजे जर महिला असेल दिव्यांग तर त्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यास मंजूर केलेले आर्थिक सहाय्य त्याने प्रशिक्षण घेतलेल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधन सामग्री म्हणजे टूलकिटसाठी असणार आहे. म्हणजे तुम्हाला समजा जे काही तुमच्याकडे स्किल आहे, आता समजा कोणाला कपडे शिवता येत आहेत तर त्यासाठी जी मशीन वगैरे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला ही मदत दिली जाणार आहे मशीनसाठी. आता कागदपत्र कोणते लागणार आहेत ते इथे समजून घेऊया. विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे एक अर्ज आहे जो आपल्याला इथून करायचा आहे, तो मी तुम्हाला सांगतोच. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तो अर्ज दाखवणारच आहे. आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID जो नंबर असतो तो, तुम्हाला जो ओळखपत्र आहे दिव्यांगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र लागणार आहे. अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. साधन सामग्री आवश्यक साहित्याची यादी लागणार आहे, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, काय घ्यायचंय त्याची यादी सुद्धा लागणार आहे. आधार संलग्न बँक खात्याचा तपशील लागणार आहे. एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, म्हणजेच काय की आधारला लिंक असलेली जी बँक आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. आता बघा, तुम्ही अर्ज केल्यानंतर या योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांची जी निवड आहे ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून केली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला जे अर्थसहाय्य मिळणार आहे ते आपल्याला कसं मिळणार आहे, तर आपल्याला ते बँक खात्यात मिळणार आहे DBT द्वारे. आणि या योजनेचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला खरोखरच व्यवसाय सुरू सुद्धा करायचा आहे. तर बघा, निधी वितरित केल्यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा दिव्यांग समीक्षीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्याने व्यवसाय सुरू केल्याची खातरजमा करतो. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतोय आणि हा जो GR आहे याची लिंकच मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि सविस्तर वाचून घ्या. तर बघा, हा अर्जाचा नमुना आहे आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा दिव्यांग समीक्षीकरण कार्यालयात जाऊन हा अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज भरायचा आहे, ते गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अर्ज मिळणारच आहे. आणि हा अर्जाचा नमुना तर मी तुम्हाला इथे दाखवतो. अर्जदाराची वैयक्तिक माहिती असणारी, ते पूर्ण नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, ईमेल ID, लिंग, म्हणजे जी काही आपली बेसिक सगळी माहिती असते ती सर्व इथे असणार आहे.
हा जो अर्जाचा नमुना आहे हा सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर तिथून तुम्ही हा संपूर्ण व्यवस्थित बघून घ्या, अर्ज तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, जर आपल्या आसपास कोणी दिव्यांग असेल तर त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पाठवा, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळायला हवा. दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.